मित्रांनो, आपण सध्या आहोत पद्मावती केसरी मैदानामध्ये. भुगावचं जे जुनं यात्रेचं पारंपरिक मैदान होतं त्या मैदानात आहोत. आणि या मैदानामध्ये एका बैलगाडी मालकाची 2 नंदी फायनलचे मानकरी ठरलेले आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की एक नंदी 5 क्रमांकाचा मानकरी ठरला आहे आणि दुसरा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर दादा, तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. तुमचं नाव सांगा आणि गाव कुठलं सांगा, आणि तुमची आज नंदी कोणते नंदी धावले आणि कोणत्या नंदीबरोबर धावले ते पण सांगा. माझं नाव आशुतोष नितीन आमले, हां, गाव आमलेवाडी गोठावडे, बरं, मुळशी तालुका. मुळशी तालुका. हे आज आपला हा माणिकराव म्हणून बैल आहे. बरं. हा ह्याच मैदानावर गेल्या वेळेस पण 3रा नंबर केलाय त्यांनी. आता 8-10 दिवसापूर्वी मैदान झालं त्याच्यात. बरं. आज त्याचा 4था नंबर झाला. त्याच्याबरोबर कोण पळालं? त्याच्याबरोबर बाबाराजा जगतापांचा नखऱ्या पळाला. आणि कुठल्या खांदी माणिकराव? माणिकराव दोन्ही खांदे आतला बैल आहे. आतला बैल. हा. बरं. आणि बाळा ड्रायव्हर करंदी बोर त्यांनी गाडी आणली गटाला सेमीफायनल फायनलला तिन्ही पण कशी गाडी चालवली चालकाने? गाडी आहो एक नंबर. त्यांच्या हातचा 2रा गोल बैलाचा. लिंबला पण राहिला होता त्या दिवशी उदयनराजे केसरीला. त्या दिवशी पण त्यांनीच आणली होती गाडी. आज पण त्यांनीच आणली. इतर वेळेला आमचा रंगा ड्रायव्हर आणि सौरभ ड्रायव्हर मुळशीचा आणि गौरव ड्रायव्हर मुळशीचा. रंगा ड्रायव्हर सोडून ही पण 3 जण आणतात. ती पण कायम गाडी ठेवतात. बरं. आता ओळ दुसऱ्या नंदीकडे फौजीच्या विषयी सांगा माहिती. त्याचं नाव फौजी. हा आपण माळशिरसच्या मैदानात माळशिरसच्या भागातून घेतला होता, मोरुची मधून. त्याला लहानपणापासून घडवला तात्या ड्रायव्हर मोरुचीकरांनी. त्याचे आपण घ्यायच्या आधी आदत मधले 8 गोल आलेत. त्याच्यानंतर आपण घेतल्यानंतर आदत मध्ये 3-4 गोल आलेत. दोस्ती केसरीला पहिला नंबर केला होता त्यांनी, पण गाडी फॉल झाल्यामुळे आपल्याला नंबर तिथे 6वा का 7वा दिला त्यांनी. त्याच्यानंतर 4-5 असे बऱ्याच वेळा गोल आलेत. आज पायरा कोण होता त्याचा? ह्याच मैदानावर पुणे जिल्हा केसरीचं मैदान झालं. हो, मागच्या 2 महिन्यात 2रा नंबर केला त्यांनी. बरं. आता इथं म्हणजे ह्या दोन्ही नंदींना, तुमच्या माणिकरावला पण आणि फौजीला पण, ही फाटी लकी. ही फाटी आणि तालुक्यातली ही या फाटीवर जर मैदान झाले तर त्याला एक वेटेज आहे आमच्या भागात. म्हणजे दुसरीकडे पण मैदान चांगली पण ह्या फाटीवर मैदान झाले त्याला एक वेटेज, आणि ह्या फाटीवर बैल राहतात आपली. बरं. आणि फौजीच्या विषयी काय सांगाल? फौजी कुठल्या खांदी? फौजी 4ही खांदी पळतो साहेब. 4ही म्हणजे दोन्ही खांदी बाहेरून, दोन्ही खांदी आतून पळतो. बैलाचा संघर्ष आहे. गाडी म्हणजे गटाला तर बिना गटाचा कधीच घरी आला नाही बैल. सेमीला बैल पडला होता माग. आणि 2 महिन्यापूर्वी बैल 2 महिन्यापूर्वी बैल सलग 3 मैदान तोंडावर पडत होता. 3 मैदान म्हणजे काय होत होतं माहित नाही, पण 3 वेळाला सेमीला पडला बैल तोंडावर 3 वेळा. त्यातून कव्हर झाला. तेव्हापासून पोरांनी त्याला फायटर फौजी नाव दिले. म्हणजे आणि त्यातून उठून परत गुलाला ते बैल तोंडावर परून ते सिद्ध करतोय की मी काय पडलो तोंडावर म्हणून, काय माझी गती कमी. चांगल्या गाड्या होत्या मुंबईच्या वगैरे. त्याच्यात सेमीला 2 टांग्यांनी गाडी पळत होती 15च्या मैदानामध्ये. 6वी का 7वी सेमी होती. गाडी 2 टांग्यांनी पुढे पळत असताना अचानक बैल पडला होता तोंडावर. पण त्यातून पण बैल म्हणजे बिचारा घाबरला नाही कधी. थोडा एक मैदान टाचकल्यासारखा आला. पण आम्ही ही घरची गाडी आणली सासवडच्या मैदानाला. तो बाहेरून आणला आणि हा आतून. थोडा बैल एकदा दाबला, बैलांनी कव्हर केलं. हा शिकवायला हुशार म्हणून पोरं त्याला वस्ताद माणिकराव म्हणतात. वस्ताद माणिकराव त्याच्यामुळे नाव आहे. त्यामुळे किती नंदी तुमच्या दावणीला दादा? आपल्याकडे जवळजवळ 6-7 बैल आता घरची आणि आमच्या भावांची वगैरे. दादा एवढं चांगलं बोलता, पण कुठले बाईट? एवढं चांगलं बोलताय पण कधी बाईट बघायला भेटली नाही तुमचं कधी लक्ष आमच्याकडे? आम्ही बरोबर तुमच्या चॅनलवर लक्ष ठेवून असतो. सगळ्या आम्ही बऱ्यापैकी मुलाखती बघतो. पण आज आलं की योग जुळून ना, तेव्हा लक्ष असेल ना. तेच की. बरं, तुमचं अभिनंदन. आणि त्याचबरोबर दादा, ह्याच्या गाडीवरती कोण बसलं? ह्याच्या गाडीवर आज 3ही फेरे किरण ड्रायव्हर बसले विंगचे. ती गाडी 3ही फेरे म्हणजे गटालाही चांगल्या अंतराने, सेमीलाही चांगल्या अंतराने आणि फायनललाही हे झाली गाडी. खरं ऍक्च्युली ही अजून पळाली असती माणिकची पण. काय झालं, निम्म्यात आल्यानंतर त्याची उंदर नखे उडली. तसं बैल आरे आला आणि नखऱ्या पण थोडासा ठेसाळला. त्याच गाडीने थोडा हे केला. बरं. आता तुमच्या दावणीला किती नंदी आहेत? आता आपल्या दावणीला 7-8 बैल आहेत. बरं. कुठली म्हणून बैल आहे आपला. आपण पूर्वी तो 40गावच्या भागातून 11 लाखाला घेतला होता बैल. निंबाळकरांच्या सर्जाला त्यावेळेला मुळशी तालुका सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आणला होता. म्हणजे निंबाळकर सर जे सांगायचे की 51,000च्या मैदानाला 60,000 वायदी घेतो, तो दुसरा न तुम्हीच. मुगवड्याच्या मैदानाला आम्ही दिली होती. सर्जा पहिल्यांदा आणला होता आम्ही इथे. त्याच्यानंतर इथे ह्याच फाटीला श्याम आष्टेकरांचा लेखी होता. सेमीफायनल पुणे जिल्हा केसरीचं पहिलं पर्व. त्यावेळेला ह्याकडे कॉकटेलची गाडी होती, पाटकळच्या पतंगची कॉकटेलची. आणि त्या बैलाची त्याकडे गाडी होती. तिथं फक्त फुटावर राहिलं. आणि त्यावेळेला क्वार्टर फायनल नव्हते आपल्याकडे नव्हते, त्यावेळेला तो पण राहिला होता. ते पण राहिलं.
त्याच्या बरेच तिरकवाडीच्या वगैरे फायनल तो पण बरेच final म्हणजे आलतो फलटण बैल. साईडला बरेच मैदान खेळले. हा बरं इथं पण आदतच्या मैदानाला राहिलेला आहे. बरं, अतिशय म्हणजे सुंदर मित्रांनो. आणि हा आनंद कसा आहे दादा, आज 2 नंदी राहिलेत फायनलमध्ये आणि लागोपाठ नंबर केलेत. आनंद आहे शेट, आनंद म्हणायची गोष्ट म्हणजे खरं आम्ही आमच्या भावाच्या आनंदाकरता जास्ती लावून धरलो होतं आजपर्यंत. बरं बरं, भावाचं नाव काय? अविनाश आंबले आत्ता गेला कामाला. बरं पोरांचं सगळ्यांचं प्रत्येकाचं योगदान आहे. जो तो ज्याच्या त्याच्या परीने मदत करतो. कोण यूट्यूबला गट कसे निघल्यात बघतो, कोण गाड्या कशा लागल्यात बघतो, कोण कुठं आणता येईन बघतो, कोण पायऱ्यातल्या बैलांना कुठं काय अडचण येते ते बघतो, कोण चांगला पळतो ते बघतं, कोण पायऱ्यांचं बघतं, ड्रायव्हर लोकांचे संबंध चांगले ठेवतात. प्रत्येकाची ज्याच्या त्याच्या परीने मदत आहे. मैदानात पण जरी समजा कधी निकालाची यायची त्याची अडचण आली तरी पोरं लगेच फोटो व्हिडिओ सगळं म्हणजे सगळ्या बाजूने दाई हाताने मदत आहे आम्हाला. हे जे चाललंय ते सगळ्या पोरांच्या ताकदीवर आहे आणि आनंद माझा एकट्याचा सगळ्यांचं कष्ट आहेत. बैल पळतो ते पोरांच्या कष्टावर पळतो, लय मेहनत घेतात. दुसरी गोष्ट आमचे फलटण तालुक्याचे बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष बापूराव लोखंडे, प्रकाश भाऊ आहे माळी, ते पण डवळला असतात. त्याच्यानंतर आपलं संजय लोखंडे म्हणून आमचे जोडीदार आहेत, ते पण म्हणजे सगळी म्हणून लक्ष घालतात. मग आपली बैल पुण्याच्या भागात मैदान असलं की इकडे असतात, इतर वेळेला फलटणला असतात त्यांच्याकडे. बरं, त्यांच्याकडे लोखंडे साहेबांकडे असतात. कष्ट आहे बरं. सगळं. काय लोखंडे साहेब, कसा आनंद आहे आजचा? 2 नंदी राहिलेत एका मालकाचे एका मैदानामध्ये. आनंद म्हणजे काय, आज गगनात मावा ना. बरं. आणि मुळशी तालुक्यात दादांचं नाव राखलं, ह्याचा भरपूर आनंद आहे आम्हाला. याचा भरपूर आनंद आहे. आता ह्या दोन्ही नंदींचं कसं आगामी नियोजन असेल, कुठल्या मैदानात दिसेल? आता 15 तारखेला पळणार आहे. आता गेल्या मैदानात आमच्या 2 गाड्या राहिल्या होत्या. एक आदत वासराची गाडी राहिली होती आणि एक ह्याची राहिली होती. बरं त्यावेळेस पण तिसरा आणि चौथा नंबर झालते. बरं आज पण 2 नंबर झालेत. कदाचित म्हणजे आता जवळ 15 तारखेच्या मैदानाला गाड्या पळतील आमच्या. आदतचं मैदान आहे बलकवडेवाडीमध्ये. बरं बरं 21 तारखेला मुळशीमध्ये मैदान आहे. परत पिरंगुटला. ते गाड्या पळणार आणि परत 2 तारखेला आणि 7 तारखेला ह्याच फाटीव मैदान आहेत. बरं, इथं इथं जवळच्या जवळच नियोजन करणार आहे सगळं. बरं काय चालतंय. होतं इतर वेळा आम्ही सगळीकडे फिरतो. म्हणजे फलटणला असेल, साताऱ्याला असेल, इकडे इंदापूरपर्यंत वगैरे जातो. कधी कधी सांगलीला यायला पण जातो. पण तालुक्यात या वर्षी बरोबर मुळशीकरांनी मनाव घेतले. जवळजवळ 7व-8वं मैदान आता झाले बरं. आणि अजूनही 7-8 मैदान होते. त्यामुळे तालुका नाही सोडायची गरज. त्याच्यामुळे लांब जायला लागत नाही. घरी शेवटी घरी बसून सगळं मिळल्यावर कशाला जायचं. चालतंय. तुमचं अभिनंदन, कायम असंच गुलाबात राहा. धन्यवाद दादा. मनापासून धन्यवाद.